आकांक्षा गायकवाड या मुलीच्या मृत्यूस जबाबदार जीवन पाटील घोगरे यांना तात्काळ अटक करण्यात यावे। अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विश्वक्रांती बहुजन संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा वैशालीताई हिंगोले यांनी दिला आहे। हा आढावा घेतला आहे महाराष्ट्र टीव्ही लाईव्हचे उपसंपादक किरण जोंधळे यांनी। पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त। आज आपण जिल्हाधिकाऱ्याला या ठिकाणी निवेदन दिले आहे। या निवेदनाच्या माध्यमातून आपण काय मागणी केली आहे? सर्वप्रथम जय भीम जय लहूजी। नांदेड जिल्ह्यामध्ये 6 तारखेला जी दुःखद घटना घडली, डॉक्टरीचं शिक्षण घेणाऱ्या मुलीला खेडेगावातून ती मुलगी नांदेडमध्ये अनधिकृत हॉस्टेलमध्ये राहत होती। हॉस्टेलमध्ये राहत असताना हॉस्टेलच्या चालकाने नराधमाने त्या मुलीसोबत वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार करून त्या मुलीची हत्या करून त्या मुलीला फासावरती लटकवलं। त्यासाठी आम्ही मुलीचा मृत्यू 12 वाजता झाला होता। 12 वाजल्यापासून अगदी रात्रीच्या 2:30 वाजेपर्यंत पाठपुरावा करून त्या मुलीच्या गुन्ह्याला एक न्याय म्हणून आम्ही अट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल होऊन सुद्धा 3 दिवस झालेले आहेत, पण अद्याप या नराधमाला कोणत्याही प्रकारची शिक्षा झालेली नाही किंवा त्याला पकडण्यात आलेले नाही। हा मोकाट आरोपी बाहेर आहे, कोणाच्या आशीर्वादामुळे आहे? आम्हाला तर वाटतं याला राजकीय साथ असल्यामुळं या आरोपीला पोलीस प्रशासन पकडत नाही। पण आमचं प्रशासनाला एवढंच कळवणं आहे की मातंग समाजाची, मागासवर्गीय समाजाची मुलगी आहे आणि गरीब मुलीवर अत्याचार झालेला आहे। असे जर अत्याचार घडत असतील तर यापुढे कोणीही आपल्या मुलीला शिक्षणासाठी बाहेर पाठवणार नाही। तरी त्या मुलीच्या अन्यायास वाचा म्हणून या आरोपीला तात्काळ अटक करावं, कठोरात कठोर शिक्षा द्या, या मागणीसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आणि या आरोपीला तात्काळ अटक नाही झाली तर 11 तारखेला 11 वाजता पुन्हा आम्ही कलेक्टर ऑफिस येथे आक्रोश आंदोलन करणार आहोत, याची प्रशासनाने नोंद घ्यावी। जय